श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर आज मी आधी स्वतःचं आवरून घेतलं आणि मग कामाला लागले, कारण की एकदा का कामाला लागलं ना स्वतःसाठी दिवसभर टाईमच नाही भेटत। तर आज मला बनवायचं होतं हुलग्याचं कडण। तुमच्या इथे ह्या भाजीला काय म्हणतात मला नक्की सांगा। तर हुलगे छान मी शिजवून घेतले मीठ टाकून, त्यानंतर दूध पण आलं होतं, तर दूध पण लगेच गरम करायला ठेवलं। त्यानंतर दही झालं होतं तयार, तर ते पण फ्रीजमध्ये ठेवून घेतलं। त्यानंतर मग चपात्या करता करता एक चपाती तूप लावून स्पंदनला खायला दिली, कारण की त्यांनी नाश्ताच नव्हता केला। त्यानंतर भाजीसाठी मी मसाला तयार केला। त्यासाठी शेंगदाणे, लाल सुक्या मिरच्या आणि लसण हे छान मिक्सरला दळून घ्यायचं। त्यानंतर कढईमध्ये तेल टाकायचं, जिरं मोहरी मसाले टाकायचे आणि जे शिजवलेले हुलगे आहेत ते टाकून द्यायचे आणि मसाला जो बनवला आहे तो पण त्याच्यामध्ये टाकून द्यायचा। खूप छान लागते ही भाजी। आणि कडधान्य खाल्लेले खरंच चांगले, प्रोटीनचा चांगला सोर्स आहे, त्यामुळे मी कडधान्य खूप जास्त प्रमाणात करते। त्यानंतर भाजी वगैरे झाली तर लगेच किचन पण आवरायला घेतलं, भांडे पण घासून घेतले, छान चकाचक क्लीन केलं सगळं काही, घर पण आवरलं। त्यानंतर लागले देवपूजा करायला, कारण की आज होता गुरुवार आणि मला छान दह्या दुधाने स्वामींचा अभिषेक करायचा होता। खूप छान देवपूजा मी आज केली, कारण गुरुवार असला ना मला खरंच देवपूजा करायला खूप उल्हास येतो आणि देवपूजा करण्यासाठी मला खूप छान असं स्पेशल टाईम काढावं वाटतं। म्हणजे टेन्शन पण नाही, कामाचं टेन्शन नाही, काही नाही। आता माझं काम उरकलं होतं, त्यामुळे मी निवांत देवपूजा करत बसले होते आणि खूप छान देवपूजा केली आणि मनापासून केली ना देवपूजा, खूप छान वाटतं। चलो बाय। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक